वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आत्ता मी आहे कायगाव टोकाला. हे जुनं कायगाव. माझ्या मागे हे बघू शकताय, हे गोदावरीचं पात्र आहे आणि ह्या साईडला आहे रामेश्वर मंदिर. आपण आता मंदिरात जाणार आहोत. असं म्हणतात ह्या मंदिराची जी स्थापना आहे, इथलं शिवलिंग आहे ते स्वतः प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेलं होतं. त्यामुळे ह्या मंदिराला, ह्या ठिकाणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याबरोबरच आपण बघू शकता इथे गोदावरीचं विस्तृत पात्र. पूल दिसतो आहे. पुलाच्या पलीकडे आहे तो प्रवरा संगम आणि प्रवरा संगमावर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, तिथे सुद्धा सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आणि आता आपण जाणार आहोत रामेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि रामेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शिवजींचं आता दर्शन घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. रामेश्वर मंदिरापाशीचा हा परिसर. इथे दशक्रिया विधी वगैरे हे प्रवरा संगम असल्यामुळे नेहमी होत असतात. त्यामुळे त्याची सोय आणि भाविक दशक्रिया विधीनंतर होणाऱ्या भोजनाचा आनंद घेताना आपल्याला इथे दिसतं आहे ते प्रवरा संगम. गोदावरीचं हे विस्तृत पात्र आपल्याला इथून बघायला मिळतं. कायगाव, जुनं कायगाव या ठिकाणी हे मंदिर आहे. रामेश्वर मंदिराचं हे प्रवेशद्वार आता जीर्ण आहे. पेशवेकालीन असं हे मंदिर असून त्याच्या उत्कृष्ट नक्षीकामासाठी हे मंदिर ओळखलं जातं. असं म्हटलं जातं प्रभू श्रीरामांनी इथे स्वतःच्या हाताने, स्वहस्ते इथल्या रामेश्वर महादेव शिवलिंगाचं स्थापना केली होती. म्हणून या मंदिराला रामेश्वर म्हटलं जातं. विस्तृत असा सभामंडप, त्याच्यानंतर गर्भगृह अशी ही रचना आहे. जशी पेशवेकालीन मंदिरांमध्ये असते तशी ही गोल घुमट, कळस, अतिप्रचंड असा हा कळस आहे. पण कळसाला असलेले हे कोळ्यांचे जाळे बघून मन कुठेतरी विषण्ण झालं. भाविक म्हणून, नागरिक म्हणून हे आपले ऐतिहासिक वारसे आहेत आणि हे वारसे जपले गेले पाहिजे आणि त्या असलेली आपली हतबलता मला इथे जाणवली. सभागृहामध्येच असलेलं हे कुर्मावतार मांगल्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक असतो. प्रत्येक मंदिरामध्ये कुर्मावतार आपल्याला बघायला मिळतो. अंतरा छोटा आहे आणि आयताकृती आहे. ते आपल्याला दिसतोय तो गर्भगृहाचं प्रवेशद्वार. साध्या नक्षीने पण मजबूत बांधणीने हे प्रवेशद्वार सजलेलं आहे. द्वार शाखा एकदम साध्या आहेत. बहुतेक त्यांना ह्या काही काळामध्ये त्याचं पुनर्निर्माण झालं असावं, कारण इथे दिसणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या
प्राचीन वाटत नाही आहे. त्यांना कलर काम पण केलेलं आहे, रंगकाम केलेलं आहे. जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या समोर असलेले ही कीर्तिमुख ही मात्र प्राचीन मंदिरांची शैली आहे हे निश्चित. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर, गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दिसतं आहे ते रामेश्वर महादेव हे शंकराचं शिवलिंग आकाराने बरंच मोठं आहे. साधारणतः 3 फूट इथपर्यंत या शिवलिंगाची व्यास असावा. त्यावर होणारा संतत अभिषेक, गर्भगृह अतिशय साधं आहे. पेशवेकालीन मराठा शैलीमध्ये जशी मंदिरं असतात त्याच प्रकारे हे मंदिर आहे. असं म्हटलं जातं ह्या मंदिराचा जीर्णोद्धार हा राघोबादादा पेशवे यांच्या काळामध्ये घडला होता. वरती दिसतो आहे तो आपल्याला मंदिराचा कळस. आणि सुंदर असं हे रामेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या बाह्य भागावर, बाह्य भिंतींवरही विशेष नक्षीकाम नाही. जे आहे ते खूपच साधं, सुबक आणि नीटनेटकं आहे. पेशवे काळामध्ये ज्या प्रकारे हेमाडपंथी मंदिरांवर जशी नक्षीकाम व्हायची तशी नक्षीकाम होणं बंद झालं होतं. पण ह्या मंदिरामध्ये असलेलं सौंदर्य हे निश्चितच एक वेगळं आहे. आता आपल्याला बघू शकतोय आपण तो मंदिराचा कळस. वेगवेगळ्या उपशिखरांसह तयार झालेला हा कळस आहे. त्याच्यावर चारही दिशांना आपल्याला इथे व्याघ्रशिल्प दिसतं आहे. आणि मंदिराच्या एकदम मागच्या साईडला इथे आपल्याला श्री गजानन दिसत आहेत. श्री गजाननांची एक मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे. तिचा भंग झालेला आहे आता, पण अतिशय सुंदर असावी. हिंदुत्वाची पताका अशीच लहरत राहो, फडकत राहो. सुंदर असा कळस. आणि हे मजबूत असं दगडी बांधकाम. आणि हा सगळा मंदिर परिसर. अभिषेक केलेलं जे निर्माल्य आहे ते इथे असं हस्तिमुखातनं बाहेर येतं. प्रत्येक मंदिरामध्ये हत्ती, मासा म्हणजेच मत्स्य किंवा मगर म्हणजे मकर अशी शिल्प आपल्याला दिसतात.
अतिशय सुंदर, मजबूत आणि प्रसन्न असं हे रामेश्वर मंदिर. मित्रांनो, ह्या चॅनलचा उद्देश परिचित अपरिचित अशी मंदिरे त्यांची सुंदरता तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटू अशाच एका नवीन मंदिराच्या शोधात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.